काय मंडळींनू बरे आसास मा सगळ्यांका शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ सायंकाळ. दिनांक 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर आमच्या मालवण तालुक्यातील मसदे गावडेवाडीत देव दिवाळीचे कार्यक्रम सुरू होते. गोंधळ, महाप्रसाद, देवांची सीमा गाठभेट, बंगो आणि दैकलो करत सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडले. शुक्रवार इलो आमच्या आजी एक रापणेचं मासो खाऊची इच्छा झाली, तो पण बांगडो. म्हणला कधी गेलो नाही, पण आज जाऊनच येऊ मालवणच्या मासे लिलावात. गेले गेले ही माणसाची तुडुंब गर्दी, काय घेऊ आणि काय नाही अशी गत झाली. फिरलो आणि शेवटी 150 रुपयाचे 15 एक बांगडे या मावशीकडून विकत घेतलो. रापणेचं बांगडो आणल्या समजल्यावर आजी तर खुशच झाली. मस्तपैकी बांगड्याच्या सारावर सर्व पुरुष मंडळी आणि आजीन मिळून आडवं हातच मारलो. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. काय मग थंडी लागते की नाही? अहो गावी थंडी नव्हती, पण आता बऱ्यापैकी नोव्हेंबर एंड नंतर पडायला लागली आहे. मंडळी, मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी प्रवास केला होता बदलापूर ते अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये, आणि मग अक्कलकोट ते पणजी असा प्रवास केला. म्हणजे फक्त मी प्रवास करून गावी आलो आणि तिथून मग कोचरा श्रीरामवाडीसाठी एक एसटी प्रवास केला आहे. आवडून पहा. 2 व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि हे लगातार 2 प्रवास करत मी आलो 21 नोव्हेंबरला माझ्या गावी मसदेगाव, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि इथून आमचे लगातार 5 ते 6 दिवस होते देव दिवाळीचे कार्यक्रम. ते पूर्ण झाले दिनांक 27 नोव्हेंबरला. आणि आज 29 नोव्हेंबरला माझा प्रवास होता थेट कुटुंबासहित, म्हणजे आई बाबा मी मुंबईकडे. माझ्यासोबत असणारे सर्व आमचे गावडे बंधू जे राहणारे आता मुंबईला कामानिमित्त गेले, म्हणजे सगळे सण उत्सव करून गेले मुंबईला. मी मात्र थांबलो होतो 2 दिवस. म्हणलं जरा माशाचं लिलाव बघून जाऊ, तो सुद्धा मालवणचं. मस्तपैकी ताजे ताजे मासे खालो आणि आज परतीचा प्रवास मुंबईकडे. मुंबई दिशेने येण्यासाठी आमचा प्रवास 10104 मांडवी एक्सप्रेसने होणार. घरातल्यांना टाटा करून काळजी घेत रिक्षा पकडली आणि पोचलो कणकवली रेल्वे स्टेशनला. ट्रेनची वेळ सकाळी 11:30. आम्ही लवकरच पोहोचलो 1.5 तास अगोदर. म्हणलं बाहेर फिरून घेऊ. मागे वंदे भारतच्या प्रवासात भरपूर लोकांची चौकशी आली की कणकवली स्थानकात पुरणपोळी कुठे मिळतात. तर लक्षात ठेवा, कणकवली स्टेशनच्या वरती पायऱ्या चढून आलात की बरोबर डाव्या बाजूला पावसकरांची 2 दुकाने आहेत. पहिल्या दुकानात चहा, नाश्ता म्हणजे जनरल खाद्यपदार्थ, तर दुसरे पुरणपोळी, घावणे चटणी, इडली, आंबोळी, कोकम सरबत यासाठी. आम्ही नेहमीच 35 रुपयाचे एक पुरणपोळी पॅकेट घेतो. 2 नग असतात, पण चवीला अतिशय उत्तम. आमची मांडवी ट्रेन तब्बल 1 तासांनी उशिरा पोचली दुपारी 12:30 वाजता. आमचा कोच S4 सीट नंबर 17, 20 आणि 24. लगातार 2 ट्रेन क्रॉसिंग करत आमची ट्रेन दुपारी 1:22 रवाना झाली. लागली ही ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा, बोलण्यातून हा तुझ्या वाजतो मृदुंग जसा. नांदगाव गेल्यानंतर आम्ही तिघांनी जेवण घेतले. तसे मांडवी ट्रेनचे जेवण नादफुळ आहेच, पण घरून मीठ बकरा आणली होती. घरचे जेवण असताना बाहेरचं नको म्हणून बटाटा भाजी, शिरा आणि भाकरीवर उडच्या केला.
कणकवलीनंतर ही ट्रेन वैभववाडी, राजापूर, आडवली ही मुख्य स्थानके घेत रत्नागिरीला पोहोचते. 2 तास जागेवर उशीर केला, मग तासभर उशीर करत दुपारी 3:20 पोहोचली रत्नागिरी स्टेशन. दुपारी 1:22 आपली ट्रेन रवाना झाली होती कणकवली स्थानकातून आणि बरोबर 2 तासांमध्ये म्हणजे 3:20 आपली ट्रेन पोहोचली रत्नागिरी. वैभववाडी नंतर जी काही झोप लागली, आहा हा मस्तपैकी भाजी भाकरी सोबत शिरा, कोकम सरबत, नादस्कुरा. माफ करा मंडळी, जे कोणी राहणार आहेत राजापूर, आडवली हे 2 ठिकाणी मला स्टेशन दाखवताना आले, पण हा रत्नागिरी नंतर मात्र प्रवास मात्र सुपरफास्ट. रत्नागिरी स्टेशनवरचा वडापाव शक्यतो खातच नाही, पण केळी, इडली चटणी, कलिंगड किंवा 50 रुपयाची बोरं मी हमखास खातो. रत्नागिरी गेल्यानंतर ट्रेनने आपली स्पीड बऱ्यापैकी खेचली, पण ती कुठवर? संगमेश्वर पर्यंत. नंतर मात्र ठण ठण गोपाला. आराम करता करता जल्ला चिपळून कधी आला काही कळलंच नाही. प्रवाशांची ही गर्दी बघून समजला आज तर ट्रेन मध्ये धूमधडाका होणारच. कणकवलीवरून 216 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतोय खेड रेल्वे स्थानक या ठिकाणी येऊन. खेड रेल्वे स्थानक म्हणजे 3 तालुक्यांचा संगम, खेड, दापोली आणि मंडणगड. खेडला पोहोचण्याची वेळ दुपारी 4:06 आणि आपली ट्रेन चक्क 1.5 तास 5:30 वाजता पोहोचते खेडला. ठाण्याचा टायमिंग आहे रात्री 8:45. किती वाजता पोहोचते बघूच. जास्त नाही, 2 मिनिटं थांबा घेत लगेच आपली ट्रेन रवाना झाली माणगाव मुंबई दिशेने. आता येणारा पुढील स्टॉप माणगाव आणि इथून गाडी सपासप नॉन स्टॉप जाईल. सायंकाळचे 4:45 झाले. गरमागरम चहाचा घोड घेतला आणि शेतीबाती बघत खेड नंतरचा थंडीमधून प्रवास खऱ्या अर्थाने एन्जॉय करत गेलो. पण एक सांगू इच्छितो, ज्यांना कोणाला कुरकुरीत कैरी आंबीची भेळ किंवा आलेपाक किंवा आल्याचा घरगुती चहा प्यायचा असेल तर मांडवी ट्रेनचा अजिबात खाऊ नका किंवा पिऊ नका. कारण खेड नंतर आपले बरेचसे मराठी कोकणवासी व्यावसायिक आहेत जे गरमागरम चहा, नाश्ता किंवा 20 रुपयाची कुरकुरीत भेळ तुम्हाला आरामात आणून देतील. आता भेळ खायची तर आमच्या नितीन लाड आणि या बंधूंच्या आजची. मस्तपैकी तिघांनी 20-20 रुपयाची भेळ घेतली आणि पोटभर खाल्ली.
मांडवी ट्रेनने आमचा प्रवास होतोय कणकवली ते ठाणे. यासाठी स्लीपर क्लासचे तिकीट लागले प्रति व्यक्ती 330 रुपये, म्हणजे तिघांचे मिळून झाले 990 रुपये. फायनली मंडळी प्रवास पूर्ण झाला. कणकवली ते ठाणे. आपली ट्रेन आली ठाण्याला बरोबर 9:20. पटकन बॅगा काढल्या, आवरावर केली आणि घरी पोचलो 10:15 वाजता. काल उशीर झाला, जास्त काही वेळ भेटला नाही. पटकन जेवलो आणि झोपलो, कारण प्रवासामध्ये थकवा झाला होता. आणि आता मस्तपैकी नाश्ता करून घेतोय, चपाती भाजी. काही म्हणा, गावाला जाताना प्रवासामध्ये जी एनर्जी असते ती परतीच्या प्रवासाला अजिबात नव्हती. खरंच काय समजत नाही, कारण अजिबात एनर्जी येतच नाही. फक्त झोपून राहावं आणि बस बाहेरचा नजारा एन्जॉय करत राहावा. पण आतून जी मजा पाहिजे, खऱ्या त्यांना एक्साइटमेंट लेवल ती काही येत नाही. असो, प्रवास तर पूर्ण झाला मस्तपैकी. मांडवी एक्सप्रेसचा आणि स्लीपर तिकीट होती, त्यामुळे काही टेन्शन नाही. जनरल प्रवास असता तर मात्र हालत बेकार झाली असती. बाकी आता आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करूया आणि मंडळी भेटूया आता एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सर्वांना शेअर करा. ज्याने पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.